जय श्री कृष्ण। मी कुणिका आणि कुणिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला मुळ्यांच्या शेंगांची भाजी, याला डिंगरी पण म्हणतात, डिंगरीची भाजी ही रेसिपी शेअर करते। इथे मी पावशेर डिंगऱ्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्या आता मी ह्या निवडणार आहे। याला तुम्ही कट पण करू शकता। इथे मी एक कांदा घेतलाय, लसूण घेतलाय आणि शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून। जास्त लालसर भाजलेले नाही आहेत शेंगदाणे, मी असे मीडियम एक असं भाजून घेतलेले आहेत। आता मी ह्या डिंगऱ्या आहेत त्या मी डायरेक्टली कट करणार आहे। तुम्ही हवं तर अशा निवडू पण शकता, पण मी डायरेक्ट ह्या सगळं शेंगा आहे डिंगऱ्या त्या मी कट करून घेणार आहे। तुम्ही हवं तर हाताने तोडू पण शकता या पद्धतीने, पण मला एकदम सोपं पडलं। कवळ्या होत्या त्या, मी डायरेक्टली त्या कापून घेतलेल्या आहेत। तुम्ही अशा पण हाताने तोडू शकता, पण शेंगा ह्या आहे ना कवळ्या असाव्यात, जास्त हे पण झालेल्या नाही पाहिजे। इथे अगदी कवळ्या अशा ह्या शेंगा आहेत। आपण बघू शकता मी इथे मुळ्याच्या शेंगा आहे डिंगऱ्या ह्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत। मला इझी पडलं हे असं कट करायला, म्हणून मी कापून घेतलेल्या आहेत ह्या। इथे मी खलबत्ता घेतला आणि त्याच्यात भाजलेली शेंगदाणे आहेत ते टाकते आणि ते छान असे ठेचून घेणार आहे। मला मिक्सरमधनं केल्यापेक्षा मला असं ठेचलेले फार आवडतात, त्याची चव फार वेगळी लागते। मग ते लसूण असू द्या, आलं लसूण मिरची किंवा मग शेंगदाणे, मिक्सरपेक्षा असे ठेचलेल्याची टेस्ट फार वेगळी लागते। मी ते असे बारीक करून घेतले शेंगदाणे आणि मी ते काढून घेते आता। इथे बघू शकता जास्त जाड पण केले नाही, बारीक पण केलेले नाही आहेत मी। आता मी इथे कढई गॅसवर ठेवली आणि तेल तापत ठेवलं, त्यामध्ये जिरं मोहरी आणि थोडीशी बडीशेप टाकली आहे। मी आता भाजी इथे परतवणार आहे, कांदा टाकला आहे त्याच्यामध्ये। मी आता इथे भाजीला फोडणी देते। त्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे, कांदा परतवून झालेला आहे। आता यामध्ये मी थोडी हळद टाकणार आहे, लाल तिखट टाकते, यामध्ये धनेपूड टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे मी त्यामध्ये, हिंग टाकले आणि आता मी हे छान परतवून घेणार आहे। आणि यामध्ये मी ज्या कापलेल्या डिंगऱ्या आहेत मुळाच्या शेंगा त्या मी यामध्ये टाकते। कलर इतका सुंदर दिसतोय ना हा ग्रीन कलर। आता मी हे परतवून घेते त्याच्यामध्ये। इथे आपण सुकी भाजी करणार आहोत, पाणी वगैरे टाकायचं नाही आहे। याची सुकी भाजी पण खूप छान लागते। थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं याच्यामध्ये आणि ही सुकी भाजी खूप चविष्ट लागते डिंगऱ्यांची। आता यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। पुन्हा मी ते परतवते इथे।
इथे बघू शकता, दिसायलाच एवढी सुंदर दिसते ही भाजी, चवीलाही तशीच अप्रतिम झालेली। अजिबात पाणी टाकायचं नाही आहे, ते वाफेवरतीच होऊन जातं। यावरती मी आता झाकण ठेवणार आहे आणि हे वाफेवरती शिजू देणार आहेत। त्यासाठीच मी तुम्हाला बोलली, ह्या अगदी कवळ्या होत्या ह्या शेंगा। आता मी हे वाफेवरती भाजी शिजवून घेणार आहे। आता मी इथे वाफवलेली भाजी आहे ती झाली का बघतीये। भाजी छान अशी शिजून गेलेली आहे। 5 मिनिटात भाजी शिजली, कारण की त्या ज्या शेंगा होत्या त्या अगदी कवळ्या होत्या आणि खूप चांगल्या होत्या। पाणी न टाकता वाफेवरती हा भाजी मी शिजवून घेतलेली आहे। भाजी डिंगऱ्यांची तयार झाली। त्यावर मी आता कोथिंबीर टाकली आहे। कोथिंबीर कधी पण नंतरच टाकायची, शिजताना टाकायची नाही। दिसायला किती कलर सुंदर दिसतोय भाजीचा। भाजी तयार झाली डिंगऱ्यांची। इथे मी तुरीच्या डाळीला फोडणी देते आहे। तेल ठेवलंय तापत, त्यामध्ये मी आता जिरे टाकणार आहे, मोहरी टाकणार आहे, थोडीशी बडीशेप टाकणार आहे। कारण मी डिंगऱ्यांची भाजी केली आहे सुकी, त्याच्याबरोबर मी ही डाळ करते तुरीची। त्यानंतर यामध्ये मी आता कढीपत्ता टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकणार आहे, लसूण टाकलाय मी कापलेला। तुम्ही हवं तर ठेचून पण टाकू शकता, पण कापलेला लसूण मी टाकलाय। त्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे कापलेला। टोमॅटोनी पण अशी डाळीची चव छान लागते याला। मी ते परतवून घेतलंय आणि त्यावर मी झाकण ठेवणार आहे। अगदी 2 मिनिटाची मी वाफ देणार आहे। टमाटे पटकन शिजून जातात। 2च मिनिटासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे वाफेसाठी। आता मी हे झाकण काढून घेतले, वाफलेले आहेत इथे टमाटे वगैरे। माझा नेहमी हात कॅमेऱ्याच्या पुढेच येतो, माझ्या लक्षातच राहत नाही। आता मी तो कॅमेरा साईडला ठेवणार आहे, म्हणजे हात येणार नाही। यामध्ये मी आता हळद टाकलेली आहे, धनेपूड टाकलेले आहे, थोडं हिंग टाकते मी याच्यामध्ये। हिंगानी चव चांगली लागते आणि पचायलाही हलकं जातं। आणि मीठ टाकले याच्यामध्ये मी। प्रत्येक जेवणाचा कुठलाही पदार्थ जर केला ना आपण, त्यामध्ये थोडं तरी हिंग टाकायचं, पचायला चांगलं राहतं। आता मी यामध्ये उकळलेली तुरीची डाळ आहे ती मी यामध्ये टाकली। आणि तुरीची डाळ एकदम गाटा करायचं नाही, जास्त शिजवायची नाही, ती थोडंफार डाळंबी त्याच्या लागल्या पाहिजे। चवीला अप्रतिम लागतं ते। इथे डाळीला उकळी येते। आता मी यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे। मी थोडक्यात इथे पूर्ण जी व्हिडिओ टाकते ना, ती माझं सलग एक टाईमचं जेवण बनवलंय मी, ते काय बनवलंय त्याचं पूर्ण मी एक व्हिडिओ टाकलेली आहे। आता मी याच्यावर कोथिंबीर टाकली आहे डाळीवरती, डाळीला उकळी आल्यानंतर। डिंगऱ्यांची जी भाजी होती ती सुकी होती, त्यामुळे मी इथे तुरीची डाळ पण केलेली आहे, भात केला आहे, चपात्या पण केलेल्या आहेत। मी संपूर्ण एक वेळच्या जेवणाचा व्हिडिओ हा मी तुम्हाला शेअर करते आहे। त्यामध्ये डिंगऱ्यांची जी भाजी आहे तिची आज मी रेसिपी टाकलेली आहे तुम्हाला स्पेशली। इथे डाळीला उकळी आली, डाळ तयार झाली आहे। मी आता साईडला चपात्या टाकते आहे। इथून पुढे मी ना आधी मोबाईल साईडला ठेवणार आहे, कॅमेऱ्याच्या पुढे माझा पूर्ण हातच येतो, दिसतच नाही, कव्हर होऊन जातं।
माझ्या लक्षात राहत नाही, मी कामाच्या याच्यामध्ये राहते आणि मला तरी पण मी इथे ना एक आणखी मोबाईल लावला नाही जे शॉर्ट व्हिडिओ करायची होती मला. मी लॉंग व्हिडिओचाच एक मोबाईल इथे लावलेला आणि ते पुन्हा तेच झालं. माझा हात आहे ना कॅमेऱ्याच्या पुढेच येतो. इथे मी चपात्या लाटलेल्या आहेत, आता मी त्या भाजून घेणार आहे. माझी चपाती इथे लाटून झाली. मी आता भाजायला ठेवलेली आहे. याच्याबरोबर तुम्ही नागलीची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही सुद्धा डिंगरीच्या भाजीबरोबर तुम्ही खाऊ शकता. त्या जोडीला ठेचा. पण मी इथे रोजच भाकरी वगैरे करते, त्याच्यामुळे आज इथे चपात्यांचा बेत होता. कारण की दोघं टाईम आम्ही इथे नागलीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या ह्या करत असतो. आज चपात्यांचा बेत होता. मी इथे चपात्या सर्व करून घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने दुसरी चपाती पण मी इथे भाजून घेणार आहे. अगदी गरम गरम चपात्या आहे, डाळ आहे, भात आहे आणि डिंगरेची भाजी आहे. मी इथे एक वेळेचं पूर्ण जेवण आहे त्याचा एक मी तुम्हाला व्हिडिओ बनवून शेअर करते आहे. त्यामध्ये स्पेशल होती डिंगऱ्याची भाजी. इथे माझ्या चपात्या झालेल्या आहे. आता मी इथे ताट वाढणार आहे जेवायला. मी भात घेतला आहे, त्यानंतर डाळ घेतलेली आहे, गरम गरम चपात्या आणि हिरवी मिरची आणि लसूणचा खरडा केलेला आहे तो. आणि आजची जी रेसिपी होती डिंगऱ्याची भाजी. अगदी पौष्टिक असं हे जेवण आहे. याला सात्विक आहार असं म्हणतात. टमॅटो घेतलेले ताजे फ्रेश, काकडी घेतली इथे, आरोग्य अतिशय चांगलं राहणार जर असं जेवण आपण जेवलं तर, बाहेरचं खाल्ल्यापेक्षा. झालंय सात्विक जेवण तयार. माझा एक वेळचा हा मेनू आहे पूर्ण एक टाईमचा. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. जेवढ्या चांगल्या मनाने आपण किचनच्या ओट्याजवळ जाणार आणि आपण अन्नपूर्णे मातेला स्पर्श करणार आहोत, तसंच ते प्रसन्न अशी ती अन्नपूर्णा माता कायम वास्तव्य करत असते. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणिकास किचनला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं. माझ्या रेसिपी आहेत त्या तुम्ही बघाव्यात आणि घरी करून तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाव्या. आज होती डिंगऱ्यांची भाजी, स्पेशल रेसिपी तुम्हाला मी शेअर केलेली आहे. त्याचबरोबर मी एक वेळेचं संपूर्ण जेवण आहे ते काय आहे तेही तुम्हाला मी शेअर केलेलं आहे.